त्यांना पण जी माहिती नसते अशी माहिती ड्रायव्हरला असते की बाबा कुठं गेला, कुठं थांबला, किती वेळ थांबला, रूम कशा बदलल्या, कुठल्या रूम मध्ये शिरला आणि कुठल्या रूम मधलं बाहेर निघाला. अरे ऐका ना, ती यायला फारच याला माहिती आहे, ती भाषण कर मग मी सगळे याला हे ना तुमच्या लोकांना ऐकायची सवयच नाही. बारामतीमध्ये मी भाषण संपेपर्यंत आवाज काढत नाही कुठे. आपल्याला नाही चालत. पण इथं नवीन आहे, उगीच रोहितला त्रास होणे म्हणून ऐकतोय तुमचं. माझा इतका अजून दाखवला नाही. त्यामध्ये मित्रांनो आम्हाला कळतं ना, आम्ही काय असंच उठून वरनं पडलो ना आमदार नाही झालो. आम्ही 7-7 वेळेला लाख 1.5 लाख मतांनी निवडून येतोय. आणि तिथं तुम्ही निवडून दिलेले आमदार एक लँड क्रुझर प्रिवाशी 99. एकदा सहज एक जण माझ्या बरोबर गाडीत बसला होता. ते म्हटलं दादा, गाडीचा कुठलाही नंबर असला तर आपण शोधून काढू शकतो त्यामध्ये जाऊन की बाबा ती गाडी कुणाची आहे. म्हटलं बघ बरं ही 99 कुणाची. त्याचं टुकटुक केलं. आता बघा ज्यांना उभं राहायचं असतं ते बरोबर 2 अपत्यावर थांबतायत. तरी त्याच्यातून आम्ही मार्ग काढलाय. पहिली डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला आणि दुसऱ्या डिलिव्हरीला जुळं झालं तर आई बापाचा दोष नाही, मग 3 झाली. मी कॅबिनेट मध्ये मांडलं की सेकंड डिलिव्हरी असा शब्द घ्याला की जर तिळ झालं तर त्यांचा कोणाचा दोष नाही. त्याच्यावर पहिलं आणि तिळ 4 ती सेकंड डिलिव्हरी आहे. आणि पहिलं जर जुळं झालं तर तिथं थांबायचं. पहिलं तिळ झालं तर तिथं थांबायचं. हे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, हे सहकारामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करता होतं. आज तर बाबा लय खुश झालाय, नातवंड झालंय. पेढे काही आणले नाही, नुसतं तोंडीच सांगितलं नातू झाला. अरे पेढा दे.